तुमच्या घरी पण जशी सकाळची धावपळ असते ना, तशी माझ्याकडं पण धावपळ असते. पण माझे मिस्टर आणि माझी मुलगी मला प्रत्येक कामात सकाळच्या गडबडीमध्ये मदत करतात. माझी मुलीलासुद्धा काम करण्याची, मला मदत करण्याची खूप आवड आहे. म्हणजे तिला मदत करायला फार आवडते आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मला स्वयंपाक करायला आवडतो, तसं तिला पण स्वयंपाकात लुडबुड करायला खूप आवडतं. आज तिच्या आवडीचे पराठे बनवायचे होते. आलूचे पराठे, बटाट्याचे आपले पराठे बनवायचे होते. त्यामुळे ती बटाटे सोलत होती. आता इथं मी मसाले भाताची तयारी माझी चालू होती, कारण की याच्या ऑफिसमध्ये कधी-कधी ना सगळेच जण मग चपाती भाजी आणतात. मग थोडासा दुपारचा भात पण खाऊ वाटतो. मग कधी-कधी ना आम्ही असं मसाले भात किंवा दाल खिचडी किंवा पुलाव असं करून देत असते मी. थोडासा जास्त न्यावा लागतो, कारण भरपूर जण जेवायला असतात. मग सगळेजण मिळून असं खातात. सगळे आपापले डबे शेअर करत असतात. माझी जेव्हा नाईट शिफ्ट असायची ना, तेव्हा मी रात्रभर ड्युटी करायची. म्हणजे माझी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत, कधी 8:30 ते 5:30, कधी काम नाही झालं तर सकाळपर्यंत मी तशीच जागी असायचे. आणि मग थोडासा अशक्तपणा आल्यासारखं वाटायचं आणि त्याचमुळं माझं वजन पण मे बी वाढलं असेल. पण मला ती शरीराला माझ्या सवय झालेली, म्हणजे रात्रभर जे आत्ताही मी तुम्हाला म्हणते ना, की झोप खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुमची आता रात्रीची असो वा दिवसाची, आता कंपल्शन असं नाही आहे, कारण की आजकाल जसं आपल्याला आपण जॉब करतो, जशा कंपनी असतात तसं आपल्याला शिफ्ट करावे लागतात. त्यामुळे रात्रीची असो वा दिवसाची झोप तर आपल्याला व्यवस्थित घेतलीच पाहिजे. मला रात्रीची माझी झोप नाही व्हायची, पण मी दिवसाची दुपारी अन्वीला स्कूलमधून आणल्यानंतर एक 2 ते 7 वगैरे झोपायचे आणि तिला सकाळी हे सगळं आमचं आवरलं ना, सगळे गेले निघून घरातून, की मला 11-12 वाजतात सगळी घरातली बाकीची कामं आवरायला. म्हणजे सगळे गेल्यानंतर भांडी घासायची, फरशा पुसायच्या, टॉयलेट बाथरूम वगैरे घासायचे, कपडे वाळत घालायचे, थोडंफार एडिटिंग वगैरे करायचं. एवढं सगळं करूनसुद्धा मी यूट्यूब चॅनल काढला बरं का. म्हणजे ऑफिस करायचे, मुलीला सांभाळायचे, घरातलं सगळं करायचे आणि टायमिंगला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायमिंगला. तेवढा सपोर्ट माझ्या घरच्यांनी पण केलेला आहे. म्हणजे माझे मिस्टर आणि माझी मुलगीसुद्धा मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते. कारण त्यांना माहिती आहे मला स्वयंपाक बनवण्याची आवड आहे, त्यांना खाण्याची आवड आहे, मलाही खाण्याची आवड आहे. मग माझी जे म्हणतो ना आपण, जे मला आवडतं ते जपायला ते सुद्धा मदत करतात. आता मला असं कुणी म्हणलं नाही, की "तू नोकरी करतेस, कशाला चॅनल चालवतेस" वगैरे. पण एक आवड आहे आणि आपल्या ह्या आठवणी राहतात. तुम्हालाही असं यूट्यूब चॅनल वगैरे ओपन करायचं असेल ना, तुम्ही नक्की ओपन करा. घरी बसून राहण्यापेक्षा किंवा डोक्यात दुसरे-तिसरे विचार आणण्यापेक्षा आपला चॅनल खोलला, व्हिडिओ काढले, एडिट केले, याच्यामध्ये आपला वेळ निघून जातो आणि आपल्याला विचार करायला किंवा दुसरा टाईमपास करायला, जे की ज्यानं आपल्याला लोड येईल असं टाईमपास करायला आपल्याला वेळ मिळत नाही. तर स्वतःला बिझी ठेवावं, नाहीतर मग वाईट मनात विचार येतील असं विचार करू नये, असं होतं. तर आम्ही इकडं आज मसाले भात बनवलेला. घरून वाटाणे आले होते, वाटाणे, घेवडा आणि आपल्या मिरच्या वगैरे घरून दिल्या होत्या. आईनं, सासूबाईंनी गावावरून पाठवलेलं दादाच्या गाडीमध्ये. त्यामुळे सामान भरपूर आलेलं आणि अन्वीला आज पराठे खायचे होते. मग म्हणलं सगळ्यांनाच नाश्त्याला पराठे करूया, म्हणजे पोटभर पराठे खाल्ले की काय दुपारी भात खाल्ला तरी चालतो. म्हणजे असं करायचं, नाश्ता आहे ना अगदी पोटभरीचा पाहिजे. वेट लॉस जरी करायचा असेल ना, तरी नाश्ता कधीच स्किप करायचा नाही. कधी नव्हे ती माझ्या मिस्टरांना मी असं रेकॉर्डिंग आज करायला लावलं आहे, सगळीकडे त्यांचे बोट आलं. सगळीकडे बोट दिसत आहेत त्यांचे. नाहीतर माझं मी स्टँडनंच रेकॉर्डिंग काढते. त्यांनाच वाटते की कसं होतं माहिती आहे का, आपल्याला जर एखाद्या गोष्टीला 15 मिनिट लागत असतील, 20 मिनिट लागत असतील ना भाजी बनवायला, तर व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हणलं ना की अर्धा-पाऊण तास लागतो. म्हणजे पकडा, हे करा, असं करा, स्टँड लावा, व्यवस्थित आलंय का बघा. मग थोडंसं त्यांना पण माझं वाईट वाटतं. त्यामुळे ते म्हणतात की असू दे, मला जमेल तशी मी तुला मदत करतो नाही का, व्हिडिओ वगैरे क्लिप काढण्यासाठी. तर इथं असे मस्त आमचे पराठे बनवले होते. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर मी भाग्यश्री आहे, आपला यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या वेट लॉसच्या टिप्स मी देत असते, हेल्थच्या टिप देत असते. माझं वजन मी भरपूर कमी केलेलं आहे. 6 महिन्यात 16 किलो माझं वजन कमी केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी मला आधी शेअर करणं होत नव्हतं, कारण की मला ऑफिस असायचं. पण मी जॉब सोडल्यापासून जसं मला जमेल तसं मी शेअर करत असते. एवढी क्वालिटी वगैरे किंवा काय म्हणतो ते, एवढी मी हे झालेली नाही आहे. म्हणजे ह्याच्या आधी मी एवढी अपडेटेड नव्हते. त्यामुळं एडिटिंग वगैरे थोडंसं इकडं-तिकडं असू शकतं. पण मी माझ्या परीने जसा होईल तसा प्रयत्न करत असते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर मसाले भात 3 डबे भरून म्हणजे ऑफिसमध्ये न्यायचा होता.
आणि तर पराठेच नेणार होते आणि आम्ही नाश्त्याला पराठेच केले होते, भरपूर पराठे केले होते मी. तर मग पराठे खाऊन हे डब्यामध्ये. आणि हां, महत्त्वाचं म्हणजे हा इंद्रायणीचा मी मसाले भात केलेला, कारण मला ना चिकट मसाले भात फार आवडतो. या दोघांच्या आवडीचा नेहमी बनवत असते मी मोकळावाला, पण म्हणलं आज थोडासा घरचा वाटा नाही तर असं तुपट भात छान लागतो. नंतर मी दळण वगैरे करून घेतलं. आता तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे, तुमची सकाळची अशी धावपळ असते का? माझ्या व्हिडिओमध्ये धावपळ नसेल दिसत, पण मी धावपळच करते. तुम्ही करत असाल, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.